नमस्कार. तर मी तुम्हाला आपलं चाळीतलं घर आहे ना दाखवणार आहे. इकडं चाळीत घरं कशी असतात बघा. खूप ॲडजस्टमेंट करावी लागते लोकांना पण. तर आपलं चाळीतलं घर कसं आहे ते तुम्हाला दाखवते. आणि नेमकी आत्ताच लाईट गेली आणि घरात पसारा कपडे टाकली होती, पाऊस आला होता तर ते स्किप करा जरा तुम्ही, कारण बाहेरनं ओली कपडे धुतली होती ना पावसामुळं, ती आणून खाली टाकली होती, लाईट गेली होती. तर बघा इकडं नंतर सगळं व्यवस्थित करून आहे ना, हे वर जिना आहे, तुम्हाला परत दाखवते व्यवस्थित. परत जिना आहे. खूप छोटी छोटी मुंबईत घरं असतात चाळींमध्ये. बघा इथं असं हे अधिष्ठान आहे. हे असं सगळं ॲडजस्ट करून ठेवावं लागतं. तुम्हाला घरात जास्त काही कपाट बिपाट असे टेबल खुर्च्या दिसणार नाही. हे छोटंसं किचन आहे. किचनवर डाळ भात शिजते. मला एक व्हिडिओ बनवून टाकावा. जे वेस्टेज सामान आहे ते वर ठेवलेलं आहे. किचनमध्ये भांडी आहेत, तेवढं इग्नोर करा. बघा इथं भांड्यांची मांडणी आहे. बाकीचं जे साहित्य लागतं ते वर आहे. इकडं पाण्याची टाकी आहे, इकडं वॉशरूम आहे, टॉयलेट बाथरूम आहे तिकडं. आणि इकडं बाहेर आपल्याला वेस्ट जागा आहे वापरायला, म्हणजे गटारच आहे. त्याच्यावर आम्ही कडापे टाकून कपडे धुवायला, भांडी घासायला केलं आहे. बघा इकडं गटारच आहे सगळं. आणि एक ड्रम भरून ठेवला आहे. आणि इकडं आपण बाहेर कपडे वाळत घालतो. आणि हे दरवाजाला गेट लावले, उंदरं बिंद्रं आत येऊ नये म्हणून, मोकळी हवा येते मस्त. तर असं असतं मुंबईतली छोटी छोटी घरं. हे आमचं तर खूप मोठं आहे. आमचा हा एवढा हॉल आहे ना, तेवढी लोकांची घरं असतात. तर कमेंट करून सांगा तुमचं पण चाळीतलं घर केवढं येते.